आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2,000 रुपये ते जास्तीत जास्त 2,100 रुपये आणि आवक होती 7 क्विंटल. गहू लोकल 2,100 रुपये ते 2,380 रुपये आणि आवक होती 412 क्विंटल. तूर 7,000 रुपये ते 8,175 रुपये आणि आवक होती 1,884 क्विंटल. हरभरा 5,000 रुपये ते 5,295 रुपये आणि आवक होती 4,604 क्विंटल. मोहरी 4,500 रुपये ते 5,175 रुपये आणि आवक होती 6 क्विंटल. कापूस 8,010 रुपये ते 8,010 रुपये आणि आवक होती 636 क्विंटल. सोयाबीन 5,000 रुपये ते 5,430 रुपये आणि आवक होती 2,017 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया सेंद्रिय शेतीचे अनुभव याविषयी उमाताई रवींद्र महल्ले, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत. आपण खूप चांगल्या अशा मुलाखती प्रसारित करीत असतो आणि अशा मुलाखतीमध्ये काही विशेष यशोगाथासुद्धा असतात. आणि अशाच प्रकारे एक महिलांची चळवळ उभ्या करणाऱ्या उमा रवींद्र महल्ले, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथून त्या आलेल्या आहेत. नमस्कार उमाताई. नमस्कार सर. उमाताई, तुमचा जो उपक्रम आहे सेंद्रिय शेतीचा हा खूप चांगला उपक्रम आहे आणि तुम्ही सगळं हे गटानं करता. परंतु हे करण्याची जी प्रेरणा आहे, म्हणजे याची सुरुवात कशी काय झाली? सुरुवात अशी झाली की आधी आम्हाला म्हणजे काही समजतच नव्हतं शेतीतलं. आमच्या समूहातील एकही महिला शेतात जाणारी नव्हती. पण ज्यावेळेस उमेद अभियान आणि गट बांधणी केली तेव्हापासून महिलांना बाहेर जाण्याची एक मोकळीक मिळाली. आणि त्याच्यातून प्रत्येकाची अशी एक चूल आणि मूल हे तर प्रत्येकाला लागत होतं. तर त्याच्यातून आपण काहीतरी वेगळं करा, तर ही धडपड प्रत्येकाची होती. तर त्याच्यातून आमचे पेपर झाले बार्शी टाकळीला. त्यातून कृषी सखी म्हणून हे पद मला मिळालं. बरोबर. आणि हे पद मिळाल्यानंतर जो तो भार आहे तर सरांचं म्हणणं आलं की बा हा व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे आपल्याला. म्हणजे कुठलं गव्हर्नमेंटचं नाही असो का काही असो, पण जे महिलांच्या सोबत जे आपल्याला मैत्रिणीसारखं काम करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. तर त्याच पद्धतीने आम्ही हे काम केलं.
जसं ICRPचं काम असते गट बांधणी करे, बरोबर. मग तसं पशुसखी, कृषीसखी, बँक सखी हे जे पद असतात त्यातून मला हे एक चांगली सेवा मिळालेली आहे की म्हणजे आरोग्यावर आपण जसं कोणती डिग्री घेऊन काम करू शकत नाही, बरोबर. पण आपण कमीत कमी शेतात जाऊन मानवाचं आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत माता की आजचा काळ असा झालेला आहे की विष घेऊन घेऊन एवढी जमीन म्हणजे खळकाळ बनायची वेळ आलेली आहे. खरी गोष्ट. विष पचून जमीन किती विष पचवणार आहे. बरोबर. शेवटी एक मी निबंध लिहिला होता की त्याच्यात एक वाक्य सरांच्या समोर म्हटलं होतं की मला आई म्हणता आणि तिळातिळाने मला मारता, बरोबर. पण तुम्ही मला मारता तरी पण मी माझ्या लेकरांना उपाशी ठेवत नाही. बरोबर. तेव्हा अक्षरशः आमच्या सरच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हापासून सर म्हणाले की तुम्ही काहीतरी करू शकाल. मग सरच्या एका वाक्यामुळे मला आणखी ऊर्जा मिळाली. याच्यातून आम्ही एक शेतकरी गट तयार केला, महिला शेतकरी गट. हं. मग त्याच्यातून मग कसं करायचं, काय करायचं, आधी थोडे प्रॉब्लेम आले की बा हे काय उन्हाची वेळ आहे आणि काय माती परीक्षण कधी असते का, हां. हे माती परीक्षण आम्हाला माहीत नव्हतं. बरं. मग कसं करावं लागते. एक वेळ सांगितलं आम्हाला की बा माती परीक्षण करायचं आहे. आम्ही गेलो शेतातली माती गोळा करून आलो, हां. पण त्याचा काही तो pH व्यवस्थित आला नाही. जेव्हा मी कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं तेव्हा मला सर्व समजलं त्याच्यातलं आणि सरांनी एवढं बारीक लक्ष ठेवलं की बा म्हणजे कोणाकोणाची इच्छा आहे की ते समोर येऊन तुम्ही सांगू शकता. मग तेव्हा मी समोर गेली. सर म्हणे तुम्हाला समजलं काय? मी हो म्हटलं सरला. मग सरनी मला पूर्ण डेमो तयार करायला लावले की मग डेमो तयार झाल्यानंतर हे तुमची वापरायची पद्धत किती, हे कसं वापरायचं. आणि जेव्हा जेवणाचा ब्रेक होता तेव्हा मी वही घेऊन सरकडे जायची. जेवण आपलं हे रोजचं आहे म्हणून त्याच्यातला वेळ काढून मी सरांकडे जायची. चारू दत्त थिपसे सर आहेत तिथे, तर त्या सरसोबत माझ्या दुपारच्या ब्रेकमध्ये चर्चा व्हायची. मग त्याच्यातून मला हे समजलं. मग नाही कोणं केलं तर आपण स्वतः तरी करा. आणि त्याच्यातून आम्ही असं गांडूळ बेड बनवले. मग गांडूळ बेड बनवताना एकदम बेड कुठून आणा, सर्वात मोठा प्रश्न की बा एकदम काय हे विकत आणा ते विकत आणा, तर याच्यात काही विरोध होत गेला. तर मी सर्वात आधी कूलरच्या टबमध्ये गांडूळ बेड बनवला. मग त्याच्यातून हे शेतकरी महिला गटांना या पा म्हणजे कुठं गेलं की आधी तर म्हणजे अपमानच होत होता. बरोबर आहे. हे काय लावलं झाड पाल्याचं, हे बकऱ्या खात नाहीत, जो पाला बकऱ्या खात नाहीत त्याच्यापासून दोषपर्णी बनते. मग त्याच्यातूनही आमच्यावर काही वार झाले की बाजे बकऱ्या खात नाहीत आणि ते माळसारखं समजा काही कामं करत राहतात. आणि त्याच्यातून आम्ही तो दोषपर्णी अर्क बनवला. जेव्हा आम्ही बनवला नाही कोण दिला तर आपण बा दोघी तिघीला सांगून म्हणजे आपणच देऊ, म्हणजे आम्हीच वापरला. आणि तो बाजूच्या शेतकऱ्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हापासून तेही करायला लागले. तर आज आमच्या सर्व महिला दशपर्णी अर्कासाठी म्हणजे आमचं नियोजन आधीच असते की तुला किती पाहिजे मला किती पाहिजे. बरोबर. आता कसा करता तुम्ही या दशपर्णी अर्क थोडक्यात सांगा ना आम्हाला. 10 झाडांची पाले म्हणजे बकऱ्या जो पाला खात नाहीत तो, जसं कडुलिंबाचा 5 किलो, सीताफळाचा 3 किलो आणि बाकीचे 8 प्रकारचे 2-2 किलो. त्या 8 प्रकारपैकी धोत्रा, पपई, कण्हेर, एरंडी असे ते 10 प्रकारचे पाले घ्यायचे. ते 30 दिवस सडू द्यायचे. त्याच्यात 10 किलो शेण टाकायचं गाईचं आणि 10 लिटर गोमूत्र टाकायचं. आणि किती दिवस पूर्ण ते एकत्र झालं की त्याच्यात 2 किलो हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा किलो लसूण ठेचून त्याचा काय फायदा होतो लसूण मिरचीचा? लसूण मिरची आपण टाकतो म्हणजे कशासाठी टाकतो? किडीसाठीच टाकतो. किडीसाठी. बरोबर. आता कडुलिंब तेच काम तेच काम करते. मग आता हा 30 दिवस तो एका टाकीत ढवळायचा आणि एकाच बाजूने ढवळायचा 2 टाईम. दररोज तो झाकून ठेवायचा आणि 30 दिवसानंतर तो पूर्ण सडून जाते पाला. सडल्यानंतर ते पूर्ण गोमूत्र शेण सर्व एकत्र होते, त्याचं पाणी तयार होते. तो वस्त्रगाळ करायचा. मग ते आधी एकटीला करायचं म्हटलं की वेळ लागायचा. आता म्हणजे आमचं 10 मिनिटातच होते. कोणतं काम आहे माहिती घेतलं की आम्हाला केल्यासारखं वाटतच नाही आता. पटकन म्हणजे एकीचं बळ आम्हाला या पाणी फाउंडेशनमुळे समजलं ते. आता याचं तुम्ही हे जे सगळं प्रशिक्षण घेतलं मग हे कुठे घेतलं तुम्ही? मी कृषी विज्ञान केंद्र उद्योगाशीचा. नाही, याचं जे ट्रेनिंग आहे तुमचं तुम्ही सांगितलं आता पाणी फाउंडेशनचं, पापडला किती दिवसाचं ट्रेनिंग? 3 दिवसाचं. काय शिकवलं त्यांनी तिथं मग? त्याच्यात उगवण क्षमता आणि एकीचं बळ. हो. आणि उगवण क्षमतेआधी बीज प्रक्रिया करणे, हे कशी करायची आणि किती दिवसांनी ते तपासणी करायची त्याची. आता तुम्ही एकीचं बळ सांगितलं. आता कसं आहे बोलताना खूप चांगलं वाटते एकीचं बळ असं असते तसं असते, पण खरा अनुभव तुम्हाला आला का मग त्याचा? आला अनुभव. काय फायदा झाला त्या गोष्टीचा? फायदा झाला ना सर. चिकट सापळे लावायला गेलं की लगेच एका तासात लावणं होते सर्व सोबत गेलं की. पण आम्ही आधीच विचार करतानाच की बा एका विचाराच्या सहमताच्या महिला, घराच्या जवळील महिला किंवा आपल्याशी म्हणजे बा जुळणारे की बा आता कोणाचं लहान मूल नाही आहे का बा लहान मूल असून ऍडजस्ट करणारी महिला, तर अशा महिला आम्ही आधी निवडल्या. आणि गट तर आमचे 4 झाले होते. पण आम्ही पण एवढंही करून असं होते का पाची बोट सारखे नसतात, एखादी बाई तिरपी ओढतेस? तिरपी ओढते म्हणजे तो निसर्गाचा नियमच आहे ना सर. कधी कोणाला प्रॉब्लेम येते, कोणाचा तब्येत
त्याला आहे ते. तुम्ही हँडल मग आम्ही हँडल करू शकतो ना. आता एक घरी नसले, त्यांच्या शेजारी यांचं शेत आहे, त्यांच्या शेतात आपण करून घ्यायचं. अरे वा वा. हो म्हणजे ते हजर नसतानाही काम होऊन जातं. हो होते. अरे वा. आणि हे कधीपासून सुरू केलं म्हणजे तुम्ही आता म्हणजे यावर्षी उन्हाळ्यापासून सुरू केलं की आता? उन्हाळ्यापासूनच, कारण उन्हाळ्यातच बनवा लागते ना दशपर्णीवर. हो. मग सगळे कामं शेतातले तुम्ही सगळे एकमेकीचे निंदन वगैरे सगळं करता? म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. कोणाला निंदन जमते, कोणाला कापणी जमते, हा, बरोबर. तर कोणाला सांगणं जमते, तर कोणाचं फोनवरही काम होऊ शकते. बरोबर आहे. तर या प्रकारे 10 जणीचे 10 विचार असतात, ते सर्व एकत्र येऊन ॲडजस्ट होऊन जाते. आणि आतापर्यंत सगळं व्यवस्थित सुरू आहे मग तुमचं? व्यवस्थित चालू आहे, एकदम व्यवस्थित. बरं, आता मला सांगा की हे जे सगळं आहे आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं करून राहिले, हो आता वर्षानुवर्ष आपण रासायनिक पद्धतीनं करू राहिलो, तर जेव्हा कित्येक करोड रुपयाचा माल लोक रासायनिक विकत आणतात आणि फवारतात, हे तर आता आपण वर्षानुवर्ष करून राहिलो, त्याच्यात पीकही चांगले होतात, म्हणजे असं नाही की पीक होत नाही. पण मग आता तुमच्या पिकात आणि त्याच्या पिकात काही फरक आहे का? म्हणजे तुमचं पीक असं कमजोर वाटते काय तुम्हाला? आता तुम्ही रासायनिक काहीच टाकलं नाही, दिले टॉनिक नाही दिली, काहीच नाही दिलं, मग आता हे कसं आहे सर, आता हे म्हणजे जसं आपण तणनाशक झालं, आता जसं एखाद्याचं डोकं दुखायला लागलं, अर्धी गोळी घ्या, नंतर एक गोळी घ्या, त्या जमीनलाही त्याची सवय झाली. ज्यांनी तणनाशक औषध फवारलं यावर्षी त्यांचं फेल गेलं. बरोबर. मग त्यांच्यापेक्षा आम्ही जर निंदन काढलं तर आमचा वेळही वाचला आणि आमचं कामही पूर्ण वेळेवर तण वाचलं. नियंत्रण झालं. पूर्ण तण नियंत्रण म्हणजे बऱ्याच लोकांना ते तणनाशक मारल्यानंतर निधन करावंच लागलं. करावंच लागलं. हा. निंदन तर करावं लागलं, आणि पण वेळ पाऊस निघून खूप गेली होता. तेव्हा. मग एवढा पाऊस असताना आता तुम्ही जर तणनाशक वापरलं नाही तर मग एवढ्या सगळ्या तुमच्या 10-11 बायाच्या सगळे शेतं तुम्ही निधून? आम्ही वेळेत मग आम्ही त्याच्यासाठी आधी सुरुवातीलाच आम्ही उताराच्या भागाला आडवी नांगरणी केली. नांगरणीची वेळ आमची 12 ते 3 होती, त्यामुळे तणनाशकाला म्हणजे तणाला मदत झाली, आमच्या कमी झालं कमी तणाच्या तण शेतात. नांगरणी कारण केल्यावर. नांगरणी केल्यानंतर जे अळीचे कोश असतात हां, तर ते कोश उन्हामुळे मरून जातात. कारण बरोबर. महिलांना सांगायच्या वेळेसच सांगताना आपण कसं आहे, नांगरणी करा एवढंच नाही, तर नांगरणीची वेळ किती महत्त्वाची आहे, एक वाक्य महत्त्वाचं असते याच्यात. बरोबर. 12 ते 3 म्हणजे मे महिन्यात कडक ऊन असते, हो. ते कोश उन्हामुळे मरून जातात. आणि जे राहिलेले असतात ते जीवाणू तयार झालेले असतात, तर ते आपले जे मित्रपक्षी असतात ते खाऊन ते खाऊन घेतात. त्याच्यामुळे आमच्या शेतात होतानाच कमी झालं. म्हणजे सुरुवातपासूनच तण कमी होतं, सुरुवातपासूनच. त्याच्यामुळे तुम्ही ते तणनाशक न मारताच तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं. पिकाची परिस्थिती सध्या काय वाटते तुमची? म्हणजे जे रासायनिक, आता प्रत्येकाच्या शेताजवळ 1-2 रासायनिक पद्धतीनं केलेली शेतं आहेतच, पण त्याच्यातून तुमच्या पिकात काही फरक वाटते का? म्हणजे तुमच्या याले शेंगा कमी आहेत किंवा त्याच्या याले जास्त आहेत, असा काही प्रकार आहे का? नाही, तसं तर काही नाही आहे, पण कसं आहे की पान तोडणाऱ्या अळ्या ज्या आहेत त्या आमच्या याच्यात कमी आहेत. कमी आहेत. पाने म्हणजे खाणाऱ्या अळ्याचं नसल्यासारख्याच प्रमाण आहेत. कमी आहे. कारण आम्ही कसं म्हणजे आधीच मी सांगितलं की वेळेचं महत्त्व देऊनच बरोबर. आम्ही ते केलेलं आहे. बिलकुल. तुम्ही वेळेच्या पूर्वी जर त्याची पूर्वतयारी केली, तुम्हाला समजणार की आता कीड येणार आहे, त्याच्या अगोदरच जर तुमची तयारी असली तर ते कंट्रोलमध्येच राहणार. रोप किती लहान असो, 8व्या दिवशी पेरणीनंतर 8व्या दिवशी लगेच निमार्क दिला आम्ही. कारण कवळं पान असलं की अळी लवकर येते, पान गोड असते. बरोबर. 20 दिवसाच्या नंतर पान कडू होते, तर त्याच्यामुळे अळी येतच नाही. मग दशपर्णी अर्काचा वापर मग किती करता एका पंपाला तुम्ही? अर्धा लिटर. अर्धा लिटर. आणि त्यानं खरंच तुम्हाला परिणामकारक फायदा झाला का? झाला. हो. म्हणजे तुम्हाला रासायनिक घ्यायची गरज पडलीच नाही. नाही, त्यावेळेस करत नाही. आता ह्या तुमच्या 10 तुमच्या सखी आहेत, सोबती आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त काही लोक मग पाहून आता ते असं वाटून नाही राहिलं की हेही आपण केलं पाहिजे म्हणून? त्यांचा प्रचार आणि प्रसार हे असं करण्यासाठी आम्ही म्हणजे आम्हालाही त्यांची मदत पाहिजेच होती. कारण एक पाला जर कोण आणला तर दुसरा पाला आणून द्यायला आपल्याला कोणीतरी माणूस सोबत लागते. बरोबर. तर मग हे आमचा महिलांचा गट आहे, तर आम्ही यांचा प्रचार आणि प्रसार याच्यासाठी आम्ही बैलपोळा एकत्रित, जेव्हा बैलपोळा असते त्यावेळेस बैलाच्या शिंगाला पूर्ण SOP प्रमाणे जे आम्ही केलं, ते चिकट सापडे, दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळ खत, निमार्क, तर ते लोक वाचून म्हणजे आम्हाला तुम्ही त्या बैलावर लिहिलं पोळ्याच्या दिवशी? नाही, बैलाच्या शिंगाला असं निमप्लेटवर लिहिलं आणि त्या शिंगाला असं बांधून दिलं. प्लेट लावल्या तुम्ही? प्लेट लावल्या, आणि प्लेट लावल्यानंतर मग ते कोणी वाचलं मग ही संकल्पना कोणाची आहे, मग गट, मग 10 पैकी कोणती एक बाई दिसली की ते आमच्या सगळ्या ट्रेनात सांगू शकतात. म्हणजे तुम्ही प्रचार त्याचा आणि प्रचार झाला प्रसाराच्या पाहिजे. माध्यमातून ते केलं आम्ही. म्हणजे हे नाविन्यपूर्ण गोष्ट तुम्ही ते केली, म्हणजे कुठून तरी प्रचार व्हावा, झाला पाहिजे. आणि आता काळाची गरज आहे ही. सगळ्या महिलांचं एकच पीक आहे का मग, सोयाबीन आणि तूर सोयाबीन सर्वांचं एकच. आणि यावर्षी मग तुमच्या ज्या तुरी आहेत, आता खूप पाऊस आहे, म्हणजे आपल्या भागात पूर्ण अकोला जिल्ह्यातच खूप पाऊस आहे, तर मग तुरी जळल्या नाहीत काय? निसर्गाच्या पुढे तर काहीच नाही आहे. बरोबर आहे. बरोबर. निसर्गाच्या पुढे काही नाही आहे. तुरी तर जळल्याच, पण निदान तो रासायनिकचा जो खर्च होता तो तर तो आपला वाचला. वाचला.
किती फरक पडते असा समजा प्रति एकरी? समजा आता एका एकरावर जर आपण विचार केला की रासायनिक पद्धतीने मला शेती करायची तर मला 25,000 रुपये एकराले खर्च येते असा साधारण एक अंदाज आहे, तर तुम्ही तोच खर्च किती कमी करू शकल्या मग? आम्ही निंदणाचा खर्च, औषधीचा खर्च, आता फवारणीचं कसं आहे, कोणाच्या घरी आहे पंप, कोणाच्या घरी नाही, तर ते एकमेकाच्या याच्यात करू शकतात ना. बरोबर. की आता यांच्या घरी जर फवारायला कोणी असला तर आपल्या शेतात येऊन आपण त्यांच्या शेतात पाणी द्यायचं. जीवामृतचा वापर सगळ्या लोकांनी केला का मग? हो, ड्रिंचिंग पद्धतीने केला, हा, म्हणजे drenching. नोझल काढून घेतलं आणि त्याच्या बुडाशी दिला जीवामृत. नोझल काढून जर तुम्ही सोयाबीनला देतो म्हटलं तर खूप लागेल ना जास्त. सोयाबीनला दिलंच नाही, मग सोयाबीनला कशाला स्प्रे दिलं? केला ना. मग सोयाबीनला स्प्रे केला, ड्रेंचिंग कशाला केली तुम्ही? कोण्या पिकाला केली? तुरीला. तुरीला केली? हा हा. तुरीला आता दिलं. आता तर सोयाबीनला तर फवारा देऊन फायदाच नाही ना काही. नाही पूर्ण सोयाबीनला नाही, पण ड्रेंचिंग जे केली तुम्ही तुरीला केली, तुरीला. म्हणजे एका तासानं तुम्ही त्याला नोझल काढून ते देऊन दिलं, मग त्याच्यात फायदा झाला का तुम्हाला त्या जीवामृतचा? हो, फायदा म्हणजे ते एक प्रकारचं त्याचं नावच जीवामृत आहे ना. हो ना, जीवामृत आहे, पण त्याच्यात बदल दिसला का तेवढा तुम्हाला टाकल्यानंतर? हो हो, कारण कसं आहे की आपण एखादी गोष्ट करतो त्याच्यानंतर त्याचं निरीक्षण झालं पाहिजे ना. निरीक्षण असतं, हां, तर मग निरीक्षण करत असताना आपण टाकला तर मग त्याचा फायदा झाला काय? फायदा होते. जसं की आता तुमच्याकडे बरेच लोक तुरीला युरिया सुद्धा टाकतात, मग त्यानं काय होते, वाढ होते युरियानं. हो, तसं तुमच्या पिकात मग बदल वाढ दिसला? होते ना. तर मग युरिया तर नत्राचं काम गोमूत्र करते ना सर. हां, गोमूत्र करते, मग वाढ दिसली तुम्हाला तुमच्या दिसते पिकात. तुमच्या सखी आहेत, या सगळे जर अडचण आली तर मग तुम्ही कसं काय मीटिंग घेता, काय कसं मीटिंग करता? असतेच ना आमच्या आठवड्याची. आठवड्याची? मग काय चर्चा करता तुम्ही, काय विषय असतात त्या? आता याच्यानंतर काय करायचं, आता दशपर्णी झाला आपला, त्याच्यानंतर काय करायचं, कोणाच्या शेतात जास्त तण आहे का, कोणाच्या शेतात म्हणजे जाता येत नाही, नदी क्रॉस करून जावं लागते, बरोबर. तर मग ज्यांचं रोडवर आहे त्यांच्या शेतात जायचं आधी, हां, म्हणजे ठरवून घ्यायचं पुढचं ठरवून नियोजन घ्यायचं, करायचं. पुढचं नियोजन ठरवून. मग आता हे सगळं तुम्ही याचं लिहिता का हे रजिस्टरवर, की आता हो, काय रजिस्टरवर करायचं, काय लिहून. करायचं, हो, हो, हे सगळ्या रजिस्टरवर नोंदी लिहून. ठेवता? हो. चांगले अनुभव आहेत तुमचे. उमाताई, मला असं सांगा की काय होते माहिती आहे का, की आपण सगळं शिकून येतो, आपण ट्रेनिंग घेऊन येतो, पण खरा विरोध सगळ्यात पहिले, जो सगळ्यात मोठा विरोध असते ना, तो आपल्या घरीच असतो. घरीच असतो. तर मग महिलांच्या बाबतीत तर आणखी विशेष आहे की महिलाला तेवढा पुढाकार घेऊ दिल्या जात नाही. सुरुवातीला तर मग ही अडचण तुम्हाला आली नाही का? मग आलीच ना. मग मी सुरुवातीला सांगितलं ना, तुम्हाला आली की सगळेलेच आली? सर्वांनाच आली. असं का? मग ते तुमच्या हाती, ते तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं करता, मग तुम्ही 150 आण्या झाल्या, असा प्रकार असते की नाही? आहे, झालंच ना ते. मी काय सांगून राहिले, म्हणजे बकरी खात नाही ते, तुम्ही रिकामे कामं करून राहिले, हा तर पहिला प्रश्न झालाच आमचा. हां. मग त्याच्यात तुम्ही त्याला समजून सांगितलं? हो, समजावून सांगितलं. हां, आणि मग त्याने ऐकलं. आता त्याचा थोडा विश्वास तुमच्यावर बसायला सुरुवात बसला. आता म्हणतात आपल्याला पूर्णच करायचं, याच पद्धतीनं याच करायचं. पद्धतीने करायचं पूर्ण. चला, आनंदाची गोष्ट आहे. उमाताई, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप तुमच्या गटाबद्दल, तुमच्या कार्याबद्दल खूप इत्थंभूत माहिती आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी दिली. आणि ज्याही महिला शेतकरी किंवा शेतकरी जे आपले कार्यक्रम ऐकतील तर ते या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करतील अशी आपण आशा करूया. आणि आपण इथं येऊन आपला वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपलं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण सेंद्रिय शेतीचे अनुभव याविषयी उमाताई रवींद्र महल्ले, मुक्काम पोस्ट राजंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऊस पाचटाचे व्यवस्थापन याविषयीचा संवाद, आणि यामध्ये सहभाग आहे श्रीनिवास उपासनी आणि सचिन म्हैसने यांचा. लहान टाईम होऊन राहिला, रोजच्या रोज. हां, कायच करावं या लाईनचं, कोणत्याही टाईमला येते ना, टाईम टेबल ना काही ना काही. कोण येऊन राहिलं तिकडून? अरे बापरे, श्रीपत भाऊ आहेत इथं. अरे वामनराव भाऊ, ओ भाऊ. अरे बापा, मी काय म्हणतो, हा, तुम्ही काय एकट्यात बडबड करू राहिले राजा? अरे काय नाही ना बापा रे, पाय ना, ही लाईन कशीच करून राहिली ना, कोणत्या टाईमला येते बाबा. जो टाईम टेबल दिला की नाही, म्हणजे माणूस काय करते घरून निघताना की तो टाईम टेबल पाहिजे की बा, या टाईमला जाते नाही, या टाईमला त्या टाईमला येते. हो राजा. सकाळी शिदोरी बी नाही आणली तर लाईनचा पत्ता नाही. आता घरी निघालो तपा लाईन आली. म्हणजे तेव्हापासून तुम्ही अटीच बसेला आहे काय? ओठीच बसेला का म्हणजे? अरे बापा, कामच ते आहे बाबू. अरे म्हणजे आज सकाळून टाइम होता ना 7चा. हो, जरी तो 7चा टाईम होता की सकाळचा, तर ते त्या टाईमला नाही गेली. आता 7:30 वाजून राहिले संध्याकाळचे. मग राजा तेच म्हणून राहिलो ना तुम्हाला आणि मी. आता गेली ना बाई, सध्या आली. मग आता शिदुरी विदुरी काहीच नाही आणलं का? आता काय, आता बरं मी काय म्हणतो, आता मा विचारावं हा की एक उपसा काढाव हा पाण्याचा, हा. मग आरामानं 10-11 वाजता घरी निघा संध्याकाळच्या पायरी. मग काय तर राजा. हो, बरं मी काय म्हणतो, हो. हे बा माया शिदुरीतलं आमाशी
पोळी भाजी उरलेली आहे, 1-1.5 पोळी आहे आणि भाजी आहे तिला तोंडी लावायला. मग काय बापा, आता? तेवढ्यात तर 2 प्याले पाणी तसंच जाते पोटात. मग 2-3 घंटे निघते ना आपले. आरामात तर निघते. मग हे पोले खाऊन घ्या तुम्ही. हो. आणि हे पा हो. असा झुणका आणलाय म्या. ओरिया बापा. तुम्ही म्हणता ना की येऊ दे पण हो दिवस का? पोळी आहे आता. हो का? तेवढं घ्या तुम्ही, महाराजाचा प्रसाद समजा आपल्या, हो. आणि घ्या तेवढं खाऊन. तू सांगूनच तसा राहिला. मग काय तर हा? आणलाच तसा आहे ना. हो. मग बरं गळ्या, तुला सांगू काय हा बोला ना. की मी पुरा 1.5 एकर ऊस लावला. हो राजा. हो. हो. आणि त्या ऊसाला तर 12 महिने एवढं पाणी पाहिजे. अरे मी तर अरे हपचक, बापा बापा बापा. म्हणजे वामनराव भाऊ मी हपचक झालो ना. तुम्ही ऊस लावला तर मी म्हणलं हो. पाणी नाही. आता वामनराव भाऊचं कसंच काय राजा. तिथं हाय गळ्या, पण कसं आहे, यावर्षी तर आपली विहीर काय भरली. हो तर हो. पण ते म्हणतात की नाही, ते कधी रेडिओतून ऐकतो आपण. हो हो. कधी आपले ते कृषी अधिकारी असतात, हो. त्याच्यावरून सल्ला घेतो. मी तर राजा आजकाल तुम्हाला सांगतो, ते किसानवाणी राहते 7:30 वाजता संध्याकाळून, हो. त्याच्यावर तर मी रोज ऐकत असतो ते. हो. काहून की त्याच्यात लय चांगले चांगले सल्ले देतात ना, म्हणजे आपल्या डोक्यात पण येत नाही असे सल्ले देतात ते. हो. मग कसं आहे, त्याच्या 2 गोष्टी डोक्यात पडल्या हो की आपल्याला समजते बरोबर आहे. वावरात काय ना काय करावं. मग काय पाणी कमी असलं तर त्याच्यावर नियोजन कसं करावं. बरोबर बरोबर. काय? मग तर काय आता तर. हा बाय, आता मागच्या वर्षी लावला होता मी 2 एकर ऊस, या वर्षी फक्त 1.5 एकर लावला. हो पण हिरीचं बजेट पाहून तर तो जो मी 1.5 एकर ऊस लावला, हा आता पाणी तर आहे आपल्याजवळ कमी, हा पण त्याच्यावर उपाय मी असा केला हा की जे आपल्या ऊसाचं जे पाचट असते, हो म्हणजे जो पाला असते की हा नाही, हा तर त्याचा उपयोग आपण आपल्या शेतीसाठी कसा करता येईल, हा. याच्यावर तर मी मागच्या वर्षीपासून माझं नियोजन चालू आहे. अरे हे कसं तुला राजा? सांगतो. हो. हा हा. अरे हे नाही माहित राजा. ते समजून सांगा ना बाजारात. त्यातनी फायदे असे आहेत की सगळ्यात पहिले तर जर आपलं ऊसाचं पाचट असेल हा तर त्याचं आपल्याला कंपोस्ट खत बी तयार करता येते. पाचटाचं. पाचटाचं. हा हो. हा सांगा बरं. मग ते कसं आहे, हा पण जर की आपलं समजा पाचट असेल, हा ते गोळा करून एक ढीग हा तयार करावं लागते. हा. पण त्याच्या आधी हा हा एक गड्डा करावा लागते. हा वावरात हा, वावरात वावरात नाही. पण तो गड्डा कसा करशील, हा. पण आपापल्या परीने समजा बा 6-7 फूट लांब हा. आणि 3-4 फूट असा रुंद समजा, हा हा तेवढा. हा. हा. आणि का खोल किती करावं लागते मग? हा. खोल जास्त नाही, मोठ्या मुश्किलनं समजा 3 ना 4 फूट फक्त. अच्छा, अच्छा, 3 हा. फूट 3 फूट धरणं आपलं. हो हो. आणि त्यावर जे समजा आपण पाचट टाकतो, हा तर त्याच्यावर सगळ्यात पहिले थोडंसं पाचट. हा हा. हा मग त्याच्यावर काय करायचं, आपलं थोडंफार हे शेणखत बी असलं की नाही, हा. तर तो थोडंसं टाकायचं. हा आणि त्यावर नंतर मग 40 किलो नत्र हा आणि 15 किलो सुपर फॉस्फेट हा. आणि 60 किलो पालश. 60 किलो पालाश. हा. म्हणजे हे सगळं टाकून त्याच्यावर पाणी गिनी टाकून ते सगळं लिपून जर आपण ठेवलं, तर कमीत कमी 5 महिन्यात हा. आपल्याला आपण जे कंपोस्ट खत म्हणतो की नाही, हा. ते आपल्याला भेटते. आता तो पाहिलं की नाही, रासायनिक खताचे भाव किती वाढले. अरे बापा राजा परेशान आहे, साऱ्या बाजूनं परेशान माणूस. मग दुकानात गेले की 1000च्या नोट दिसत बी नाही, एकच पोतं येते. हो हो आहेच ना. अरे बा, ते DAPचं पोतं तर 1000च्या वरती आहे. मग काय तर आहे म्हणजे माणसाची ताकदही चालत नाही. नाही. ही अशी गोष्ट झाली. हा आणि हे झालं आपलं कंपोस्ट खत. आणि गांडूळ खत बी आपल्याला जर तयार करायचं असेल की, हे जे मी सध्या प्रोसिजर सांगितली तुले, हा. हे अशीच आहे. गांडूळ खताची पण. हां हां हां. हे असंच आहे. हा आणि एक तिसरी गोष्ट एक महत्त्वाची त्यातनी बी, हा हा की जर का समजा आपल्याला एखाद्या वावरात आपल्याला ऊसाची लागवड करायची आहे, हा सध्याच्या ऊसाच्या लागवडा कोणाच्या झाल्या, कोणाच्या चालू आहेत, चालू आहेत, हा. आणि कोणी समजा 2-4 महिन्यांना करते समजा हा, साधारणतः. हा. म्हणजे त्याचे टप्पे पडेल असतात की नाही, हो, हो, हो. आपापल्या टप्प्याने ते लागवड हो करतात. ना. हो. म्हणजे रसवंतीसाठी यासाठी कधी लावाव, हो हो इक्यासाठी कधी लावाव, हो. असे सगळे. हो. म्हणजे ज्या शेतकऱ्याला जसं हा पटते, म्हणजे ज्याला गणित- बा आता रसवंतीत पाठवायचा हा, आहे, तो तसा लावते. उशिरा लावते हा, तो, बरोबर म्हणजे तो पुरला पाहिजे त्या बरोबर बरोबर. हिशोबानं. हा तर हे जे आपलं पाचट हा. आहे, तर लागवड करायच्या पहिले हा ज्यावेळेस आपण आपलं वावर तयार करतो की हा. नाही, ज्यावेळेस सऱ्या पाडतो, हा. तर त्यावेळेस त्या सरीच्या बाजूनं हे जे पाचट आहे, हा. हे आपण गाळू शकतो त्यातनी. पहिल्यापासून? पहिलेच म्हणजे पहिले वावरीवर तयार झालं, हा. सरी पाळ्याच्या आधी हा. ते पाचट टाकायचं, हा. आणि त्याच्या बाजूने सरी पाडून ते बरोबर दाबून टाकायचं सरीवर. सरीवर. अरे वा, म्हणजे वा, काय होते, ते हा.
की आपला जो ऊस ज्यावेळेस लहान राहते हा. साधारणतः तो 3-4 महिन्यानं आपण त्याला भरी देतो. हो तर जिथं आपण ते 65 गाड्याला की नाही हा. 4 महिन्यापर्यंत बरोबर त्याचं खत तयार होते. हो राजा. हां, मग नंतर 4 महिन्यानंतर आपण जे भरी देतो हे बाळबांधणी करतो हो. त्यावेळेस तो बरोबर उखलल्या जाऊन आपलं जे ऊसाचं जे पीक आहे त्याला एकदम व्यवस्थितपैकी भरी बसते. हो पण राजा. हे ज्यावेळेस आपण टाकतो की नाही ज्यावेळेस गाडतो की नाही हा, हे हा. तर मी जसं तुला पहिले सांगितलं होतं हं. की बा याच्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट 8 किलो, हा. युरिया 1 किलो हा. आणि जे पाचट कुजविणारे जे जीवाणू असतात की नाही हा. ते बी यातनी आपल्याला टाका लागतात. हा. आता झाले हे 3 फायदे. हो माया ढोबळ म्हणा. हो हा. सरासरी आपला अंदाज चौथा फायदा मायासाठी कोणता? अजून आहेच काय? हा. अरे बाप. तो असा हा. की जेव्हा इरीले पाणी कमी असते हा म्हणजे समजा या वर्षी सारखं आता जे या चालू वर्षी आपलं समजा. सारखं हो. तर काय करावं लागते की आपल्याला एक सरी सोडून पाणी द्यावं लागते आपल्या ऊसाले. अरे हे कसं करायचं म्हणजे हे नाही आलं मला लक्षात. मग ते असं आहे हा. की एक सरी सोडून जर पाणी दिलं हा. तर आपल्या पाण्याची तेवढी बचत होईल. हा. आणि काय होते उन्हाळ्यात असते ऊन असं तपते अरे बाप की रे, काही वांधाच ज्या नाही. माणूस. बस. मग काय तर बाहेर गंज ठेवा 4 पत्ती टाका आणि तसाच उकडी येते ते. असं गणित होते त्याचं. राजा पण आहे. म्हणजे तुम्ही गरम गोष्ट- करायचं काम नाही. तुम्ही गोष्ट केली ना आता हो चहाची थांबा ना सध्याशी अर्धी पोळीच तर झाली बाई. जराशी झाली की तो येतेच ना चहा येतेच ना तो पण ते एक सरी भरून राहिला ना मी लाईन चालवून सध्या आपली. बरं बरं चालतं. मला कोणी बोलायला चालेल नाही ना. असं आहे ना हा? ते. असं तेच म्हणून राहिलो मी. हा. तर काय सांगितलं होतं मी तुला? पाहाय का राजा. नाही हे कोण विचारून राहिलं तुले? हा. हे जे मी सांगून राहिलो हे तुझ्या लक्षात आहे की नाही? अरे राजा. हा. तर त्या पाचटाचा जो उपयोग आहे की नाही हा. तो का जर आपला हा ऊस साधारणतः टोंगायापर्यंत आला आणि त्याचं जर आच्छादन आपण आपल्या या जमिनीवर टाकलं किंवा आपल्या शेतात जर टाकलं हा. तर त्या या पाण्याचं पाचटाचं आच्छादन. हा, या पाण्याचं जे बाष्पीभवन आहे हा. ते होणार नाही. त्याच्यानं पाणी आपल्या शेतीला हा तर कमी लय लागेल मोठा लय चांगला फायदा ऊसाच्या म्हणजे कम से कम या वर्षी तरी लय मोठा फायदा आहे हा. हो काऊन की पाणी नाही आणि तेच ना. ते जे आच्छादो आपण हा. त्याच्या खाली राहीन ओल ओल ते काही लवकर त्याचं बाष्पीभवन होणार नाही. होणार नाही. अरे हो राजा हा लय मोठा फायदा. हे झाले. आणि एक सांगतो तुले जर का पाचट याच्यापेक्षा शिल्लक असेल हो. हा हा. तर आपल्या गुरा ढोरायला भूक खायला काहीच नाही. अरे ते तर राजा काहीच नाही म्हणजे वन भटकतात. मग काय तर हो. हो मग काय तर तर हे जे पाचट आहे आपलं जर का आपल्याजवळ काही थोडाफार कळबा शिल्लक असेल हा. तर त्यातनी मिक्स करून हा. याची कुट्टी बी करत असतो कडे मी. हा 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 मस्तपैकी 1 किलो ढेप जर टाकली का ढोराले हा. आणि त्याचं जर का हे अलप जर त्याला मांडला हा. तर मग गम राहतात एकदम. हा हा. म्हणजे पाय या पाचटाचे किती फायदे आहेत तर. बरं राजा एक 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 सांगूनच राहिले तुम्ही तर मी ऐकूनच राहिलो. ऐकून राहिला का म्हणजे मग ऐकून म्हणजे नुसतं ऐकून नाही राहिलो बरं आता आता हे आपल्या या वरच्या कम्प्युटर मध्ये फिट एकदम हेच आता करायचं पाय. आपल्याला आता असंच. बरं मी का म्हणतो हा बोला ना. सरी भरली शिनमाई हा. मी येतो जर असा पलटून हा. बरं तो जे म्हटलं होतं की नाही हा. की शितोरी झणन नाही म्हणून हा. त्यातली पोईन ते हा. खरंच जे म्हटलं की नाही ते एकदम बरोबर आहे. आता मला काही टेन्शन नाही 2-3 घंटे हा. आता हा पुरा उपसा निघाला हा. येतोच मी घरी. बरं या या. हा तू निघ तोपर्यंत हा तुझ्या डब्बा हा. हा आणि हे तू ये आणि हे राजा हाकलू राहिले तुम्ही आता आहे पाचडाचं जे तुम्ही मला सांगितलं आज उपयोग 4-5. बरं मी काय राहिलो हो. उद्या जा लागते आपल्याला सकाळी त्या इकासले सांगून ठेवतो म्हणा तयार राहतो म्हणा उद्या आमच्याकडे म्हणजे कुठं असं काही असलं की नाही पत्रिका जरी नाही दिली अरे तो म्हणजे तो नाही काय म्हणते माझ्या नाव टाकत जा म्हणते त्यात. हा असं आहे ना ते. आता मी तसंच केलं ना मग आणि तो त्याचं नाव करते देतो. माहिती आहे कसा हो कपडे कपडे झा घालते अरे बापा. म्हणजे कोणी म्हणायला नाही पाहिजे की बा अरे तुला तर बोललं नाही तू कसा का आला ते अरे म्हणायचं आमचं काम साहेबवाले हो, म्हणते तेच अरे ना. त्या विकास आहेच तसा आपला पण बाकी. बस बरं मी काय म्हणतो हा बोला. जातो मग मी आता. बरं बरं ठीक हो, ठीक चल ठीक. मग, हो. चला हो. शेतकरी बंधूंनो आताच आपण ऊस पाचटाचे व्यवस्थापन याविषयीचा हा संवाद ऐकला आणि यामध्ये सहभाग होता श्रीनिवास उपासनी आणि सचिन म्हैसने यांचा. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील
सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.